दरम्यान रायगडावरती तुतारी चिन्हाचं अनावरण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंशी संवाद साधलाय निलेश बुधावले यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हाचं आत्ताच लोकार्पण झालेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी आहेत, यासोबतच खासदार अमोल कोल्हे आहेत आणि या कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काही वेळापूर्वीच पार पडलेला आहे। पहिली प्रतिक्रिया आपण दोघांचीही जाणून घेणार आहोत। ताई, पहिली प्रतिक्रिया ताई, पहिली ही अत्यंत आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे, कारण तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून या चिन्हाचं अनावरण रायगडाच्या त्या पवित्र भूमीत झालंय, ज्या पवित्र भूमीतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची द्वाही ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रूपानं ही जगभर पसरली होती आणि ज्या पवित्र भूमीतून शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र सुद्धा जिथून संपूर्ण अंमलात आणलं होतं, त्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये हे चिन्हाचं अनावरण होतंय। त्यामुळे ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी असेल, ही शेतकऱ्यांच्या आवाजाची तुतारी असेल, युवकांच्या ऊर्जेची तुतारी असेल, महिलांच्या अभयाची तुतारी असेल आणि ही राष्ट्रवादीची तुतारी सर्वसामान्य नागरिकाचा महाराष्ट्राचा आवाज कायम बुलंद करणारी असेल। वाजवा तुतारी गाडा गद्दारी अशा घोषणा आम्ही या ठिकाणी ऐकल्या। तसे तुतारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाशी निगडीत हे प्रतीक आहे आणि हे प्रतीक असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळापासून जी उदाहरणं आपल्याला समोर दिसत आहेत, त्यामुळे रायगडावर कालच्या पुण्यावर आजचा दिवस उगवत नव्हता आणि रायगडावर स्वराज्याशी प्रतारणा करणाऱ्याला कधीही माफ केलं जात नव्हतं आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सध्या राज्य आहे पण स्वराज्य आहे का, हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि ते स्वराज्य सर्वसामान्य रयतेचं राज्य यावं यासाठी आम्ही सर्वजण तुतारीच्या ललकारीनं सदैव प्रयत्नरत राहू। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 40 वर्षानंतर रायगडावर आले। खरं तर या ठिकाणी येणं अवघड होतं, तरी देखील ते या ठिकाणी आले, कार्यक्रमाला पूर्णपणे उपस्थित आहेत सर्व खासदार, सर्व आमदार या ठिकाणी। मला वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जी एक प्रचंड आस्था आहे, म्हणजे आपण बघत असाल बालेवाडीची क्रीडा नगरी झाली आणि ही पहिली क्रीडा नगरी होत होती। आदरणीय साहेबांनी त्यांना पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी म्हणून दिलं। हा जो आदर आहे हा प्रत्येक वेळी दाखवणं गरजेचं नसतं, पण तो मनातला जो आदराची भावना आहे, आज साहेब येतात ही महत्वाची गोष्ट आहे। ज्यांना वेगळा निर्णय घेतला त्यांना काय उत्तर द्या? ज्यांना वेगळा निर्णय घेतला मला वाटतं तुतारीची ललकारी पुरेशी आहे। आपण पाहतोय तुतारीची ललकारी पुरेशी आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया अमोल कोल्हेनं दिलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी होत्या। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळते। कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय। या ठिकाणची दृश्य पाहिली तर सर्व राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते। राजेश टोपे असतील, यासोबतच खासदार सुप्रिया सुळे असतील, सुनील तटकरे यांचे बंधू देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज सर्व वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपण पाहतोय या ठिकाणी खाली उतरत आहेत आणि कार्यक्रमाच्या ठिकाणाहून आता ते रवाना होणार आहेत। खरं तर त्यांचा पुणे दौरा आहे आणि पुणे दौऱ्यानंतर या ठिकाणी सभेला देखील ते मार्गदर्शन करणार असल्याचं आपण पाहणार आहोत। आज दिवसभरामध्ये सकाळचा हा महत्त्वाचा कार्यक्रम होता। पक्षाच्या वतीनं या ठिकाणी चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे। सर्व खासदार आणि सर्व आमदारांच्या उपस्थितीतला हा सोहळा आता पार पडला आणि काही क्षणामध्ये या ठिकाणाहून शरद पवार पुण्याच्या दिशेनं रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।